हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 503. आजची तारीख आहे 17 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. ज्याप्रमाणे मी डिसाईड केलं होतं की आज आपण एक पार्टी देऊ, पेमेंट झालं म्हणून मित्रांसोबत. आणि इट्स अ ग्रेट मोमेंट. मी लॉट ऑफ थिंग्स डिस्क्राईब केलं होतं माझ्या मनामध्ये का असं होईल तसं होईल. म्हणजे एक प्रकारे मोमेंट बनवत जातो. वन ऑफ द ग्रेट अमेझिंग मोमेंट जे की मला रेकॉर्ड करायचं होतं. प्रत्येकाचं मोमेंट कसं आहे काय आहे. आणि दॅट वॉज द रिअली ऑसम टू डू धिस. कारण जेव्हा आपण कोणता इव्हेंट असतो किंवा कोणाचा ओकेजन असतो तेव्हा कोणाचं पर्टिक्युलर रिझन असते का ते कशासाठी करत आहे. आणि जर त्याच्याबद्दल प्रत्येकांची रिव्ह्यू जर घेतले ना तर तो मोमेंट एक प्रकारे अटॅच होऊन जातो. हॅपीनेस अँड अशा काही गोष्टीसोबत अटॅच होऊन जातो, लिंकअप होऊन जातो का त्यावेळेस त्या दिवशी आपण एक काही ना काहीतरी बहुत चांगलं अमेझिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण त्याला बहुत चांगल्याने परिपूर्ण केला आहे. तर एक प्रकारे तो मोमेंट बहुत अमेझिंग बनतो. कारण नाही का तो त्यावेळेसाठी इतका जास्त इम्पॉर्टन्स वाटत नाही. कारण तेव्हा त्या सेलिब्रेशनमध्ये खूप काही गोष्टी हॅपन्स होत असते. म्हणजे एकमेकाशी बोलणं, चालणं, खाणं, एकमेकाशी मजाक उडवणं, ते नाही का त्या मोमेंटसाठी नाही का, म्हणजे त्या वेळेसाठी नाही का ते बिलकुल नॉर्मल असते. बट नाही का जेव्हा आपण तो मोमेंट जेव्हा आपण काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर जर तो मोमेंट बघतो तर इट्स अ रिअली अमेझिंग अचिव्हमेंट वी गेट. कारण त्या दिवशी आपल्याला कळते का आपण का केलं. आणि त्याचा एक प्रकारे बहुत चांगला मोमेंट बनतो. तो रिमेंबर राहतो, कुठे ना कुठेतरी स्टोर्ड राहतो. एखादी हार्ट फाईल असते जे रेकग्नाईज करते का यावेळेस या दिवशी असं झालं होतं. इट्स अ रिअली ग्रेट डे. आणि हा ग्रेट डे बनवण्यासाठी आपण त्याला बहुत चांगल्याने डिस्क्राईब करतो. यालाच म्हणते एक प्रकारे रिव्ह्यू किंवा एक प्रकारे म्हणते मोमेंट. कोणाचा वाढदिवस असतं तर त्या पर्सन व्यतिरिक्त आपल्याला काय आवडते, त्या पर्सनचं चांगले वाईट काही बेस्ट विशेष त्याच्याबद्दल काही दोन शब्द बोलायचं आहे. कारण त्याचाच वाढदिवस आहे. आणि जरी काही इम्पॉर्टंट डे जरी नसला, बर्थडे काय आहे, बर्थडेचा मिनिंग काय आहे. बर्थडे म्हणजे केक खाणं, इकडे तिकडे मजा करणं, दॅट इज नॉट. बर्थडे म्हणजे एकमेकांना जाणून घेणं, तो पर्सन कसा आहे आणि त्या पर्सनच्या अवतीभोवती लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात, चांगले वाईट जे काय आहे ते एकामेकासोबत शेअर करणं, रेकॉर्ड करणं. इट्स अ ग्रेट इन्व्हेन्शन. आणि याला जर आपण प्रत्येक बर्थडेला किंवा काही ना काही ओकेजनला आपण रेकॉर्ड करत असेल तर इट्स अ वन ऑफ दी अमेझिंग मोमेंट बनते. काही वर्षानंतर ते एकदम एवढं व्हॅल्युएबल होऊन जाते का त्यावेळेस आपण ते म्हणलं होतं. आणि इट्स बीन रिअली कूल टू सी ऑल दोज थिंग्स व्हेन वी लॉट ऑफ इयर्स लॅडर. सो मला वाटते का इट्स अ ग्रेट डे. आणि यासाठी मी बहुत डिसाईड केलं होतं का हा मोमेंट मला बहुत अमेझिंग बनवायचा आहे. जरी माझ्या याच्यात किती 2-3 हजार रुपये खर्च होईल, आय डोंट केअर. मला पैशाबद्दल काही काळजी नाही. मला फक्त याची होती का आपण काही ना काही जावं, तो मोमेंट चांगल्याने एन्जॉय करावा, सगळेजण मिळून काही ना काही प्लॅन करावा, काही ना काही डिसाईड करावं, काही ना काही बहुत चांगल्या गोष्टी हे करावं. तर हिचं मी बहुत प्लॅन केला होता आणि त्याप्रमाणे आज तो मोमेंट झाला नाही. या प्रॉब्लेम काय होती आज काय नाही. आज मी सगळ्यांना गॅदर केलं. मी सगळ्यांना 7 वाजता सांगितलं आणि सगळेजण प्रेझेंट झाले. बट ॲक्च्युली तिथे कोणती बुक रिझर्वेशन नसल्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. तर 8 वाजता आम्हाला तिथे म्हणजे 1 घंटा तरी थांबावं लागलं. 8 वाजता आम्ही तिथे बसलो. कोणाला माहीत नव्हतं का कोण बिमार आहे वगैरे वगैरे. मला काही माहीत नव्हतं का कोण बिमार आहे.
श्रुतिका ॲक्च्युली बिमार होती आणि शी डझंट फील वेल, तर तिला घरी जायचं होतं. तर आणि विशालला म्हणे सोडून द्या म्हणे, पण विशालच्या मागे पण बहुत सारे काम होते, त्याला आजीला याला त्याला आणायचं होतं वगैरे. तर काय आहे की दोघांचंही एक प्रकारे कुठेतरी जुळत नव्हतं आणि देन शी विल क्राय, ती रडायला लागली, शी वॉज क्राईंग. आणि त्यामुळे मग नाही का एक प्रकारे मूड ऑफ झाला, कारण सगळ्या ग्रुपमधून एक मुलगी रडून राहिली आहे. तर आपण कसं एक प्रकारे सिंपती देण्याचा प्रयत्न करतो आणि या सिंपतीमध्ये तो मोमेंट गेला भोकात आणि तो पार्टी गेली भोकात. तर तर तो कसं मग तो पूर्ण शटडाऊनच झाला प्रोग्राम मुवमेंट बनवण्याचा. किंवा मग सगळेजण बाहेर निघून गेले, तिला सांगायला लागले वडा हॅपन. आणि देन मग मला पण काही सुचत नव्हतं जर त्यांना बोलवलं का कसं काय वगैरे, बट काही चान्स नव्हता. आणि देन तो प्रोग्राम शटडाऊन झाला. आणि कधी कधी नाही का आपण काही गोष्टीसाठी किंवा जे काही मोमेंट अमेझिंग मोमेंट आपण बनवतो त्यासाठी नाही का कधी कधी आपण बहुत सारे पैसे देतो, बहुत सारे सोर्स देतो किंवा बहुत सारा ट्रस्ट, विश्वास किंवा अदर थिंग्स दॅट रिलेट्स टू मोर दॅन नॉर्मल, जस्ट लाईक मनी. तर काय आहे की तेव्हा तो मोमेंट भेटत नाही आपल्याला. काय कारण तो रिलेट नाही करत कधी कधी. आणि कधी कधी नाही का तो मोमेंट एवढा भेटून जाते की त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट बहुत कमी असतो, लिटरली झिरो. मी जेव्हा वर्धेत होतो म्हणजे बिफोर गेटिंग जॉब, मी यांच्या 1 man TV सोबत बहुत चांगले मोमेंट शेअर करत होतो. आणि ते जस्ट लिटिल बिट ऑफ मनी, हार्डली 10-20 रुपये समोसामध्ये एवढं सारं इमॅजिनेशन आणि एवढं सारं फन भेटत होता. तर कधी कधी बहुत चांगल्या गोष्टी भेटून राहिल्या होत्या, जे की बहुत रिअली लेस प्राईज आणि लेस प्राईज आणि बहुत साऱ्या गोष्टी भेटून राहिल्या होत्या. बट मला वाटलं का हा मोमेंट आपण स्वतः बनवायला पाहिजे आणि आपण याच्यापासून काही ना काही केलं पाहिजे. बट होऊन जाते कधी डेस्टिनीला, कधी युनिवर्सला ते पटत नाही. तर कारण युनिवर्स फक्त माझाच विचार नाही करत, युनिवर्स हा सगळ्यांचा विचार करते. आणि त्यामुळे एक प्रकारे तो प्लॅन शटडाऊन झाला. आणि बरोबर राहणार आता समजा जर कोणा पर्सनला जर बरं वाटत नाही आहे आणि त्याला घरी जायचं आहे, तर तो कसं घरी जाण्यासाठी तडफडत राहतो, कारण केव्हा घरी जाईन किंवा लेट येईन. कारण मी बघितलं आहे, कारण जेव्हा बिमार होतो ना तेव्हा माणूस एकदम पागल होऊन जातो, त्या कळत नाही का करायचं आहे का नाही. डिसिजन घेण्यात तो जास्त हे नसतो, समर्थ नसतो. आणि देन त्याला आणि त्यावेळेस बहुत काही होऊन जाते आणि त्याच्यानंतर आपण विचार करत राहतो का ते कशामुळे झालं, का झालं. या तरी मला काही प्रॉब्लेम नाही. आणि आज अजून काय झालं, आज हा एक मोमेंट झाला. दुसरा फॅमिली मोमेंट, एक रियुनियन. सोनूताई, मी, बिट्टू, प्रीताई वगैरे सगळेजण, आम्ही 4-5 जण, आई वडील सगळेजण बसतो, आम्ही गप्पा मारतो. तर एक प्रकारे नाही का फॅमिली रियुनियन होते. सगळेजण भेटतात, सगळेजण बोलतात, काही ना काही प्रॉमिस करतात, काही ना काही. आम्ही नाही का 5 जण बहुत चांगले स्टिक आहे, बहुत चांगल्याने टुगेदर आहे. सो दॅट मेक्स अ ट्रेजर टू अस. एक प्रकारे संपत्ती आहे किंवा एक प्रकारे प्रॉपर्टी म्हणलं जाते. प्रॉपर्टी म्हणजे एक प्रकारे आर्टिफॅक्ट किंवा आर्टिफॅक्ट पण नाही म्हणता येत, एक प्रकारे एक पर्सन भेटते जो लॉट ऑफ व्हॅल्युएबल इन अवर लाईफ. तर त्याचप्रमाणे माझी फॅमिली लाईफ. आणि आता का सगळेच जण इंडिपेंडंट झाले आहे. काही ना काही आपल्या लाईफमध्ये त्यांनी टार्गेट्स अचीव केले आहे. मी जॉब करत आहे, बिट्टू जॉब करत आहे, प्रीत्या जॉब करत आहे, सुनता पण जॉब करत आहे. आणि काय की यावेळेस कसं फॅमिली डिसिजन घेण्यात आणि काही मोठा स्टेप घेण्यासाठी आता काही दांदरून न राहिले आहे. एव्हरी विल बिकम इंडिपेंडंट. सो इट्स अ ग्रेट थिंग आणि ही बहुत चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला पण मला प्राऊड आहे. आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हेच रेकॉर्ड करणार आहे. उद्या करेन आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड, सांगीन त्यात का आहे, का झालं.
का नाही प्रॉपरली. तर आता एवढंच. So there's it. This is the Ma Artifact episode number 503. Right now we are at Varda, Maharashtra. Thank you.